नमस्ते बॉस, आय एम जालिंदर भोसले. आपला बाजार न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. जमीन आहे 4 एकर, प्रशस्त फुल बागायत आहे. या जमिनीला 2 रस्ते आहेत. दौंड शहरामध्ये आहे. दौंड शहरामध्ये जमीन घ्यायची म्हटली तर तुम्हाला अमाप पैसा मोजावा लागेल. तुला स्वतःची विहीर आहे. या विहिरीमध्ये तुम्हाला दर 3 दिवसाला हिस्सा येणार आहे. पाणी भरपूर आहे. 2 रस्ते आहेत. एक सर्वे नंबरचा आहे, एक गटाचा आहे. तुम्ही दोन्ही रस्त्याने येऊ शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे फक्त डांबरीपासून सिमेंट रस्ता आपला क्षेत्राच्या अलीकडे 100 फूट येऊन फक्त थांबलेला आहे. तो रस्ता तुम्हाला मुरुम टाकून मिळणार आहे. याची काळजी करू नका. आणि कॉल करा 7517 712 812 या नंबरला कॉल करा आणि आपल्या या 4 एकराचे मालक व्हा. या जमिनीमध्ये 12 परसाची मोठी प्रशस्त विहीर आहे आणि याच्यामधलं पाणी तुम्हीच काढू शकता. कारण बाकीच्या शेतकऱ्यांना त्यांचं स्वतःच्या विहिरी, त्यांचे स्वतःचे बोर भरताना भरपूर भरमसाठ पाणी आहे. 24 आवर्स तुम्ही स्वतःची मोटर टाकून कितीही पाणी काढा. फुल पाणी आहे. रेट आहे. या क्षेत्राचा 4 एकराची किंमत आहे ओन अँड ओनली फक्त मित्रांनो 32 लाख रुपये एकर. याची किंमत थोडीशी मागं पुढं होऊ शकते. याची किंमत आहे 32 लाख रुपये एकर. एकच सांगतो, एकच वादा, आपला वादा. नमस्ते बॉस, आपल्या समोर आहे असं सुंदर क्षेत्र. जमीन आहे टोटली 4 एकर. दौंड शहराच्या लागून क्षेत्र आहे आणि दौंड शहरामध्ये आहे असं म्हटलं तरी काही ऊन नाही. म्हणजे दौंड सिटीमध्ये शेती आहे. जमीन आहे टोटली 4 एकर आणि अशा पद्धतीने आपल्या समोर असा लोकांचा, बागायतदार लोकांचा ऊस आहे. अतिशय सुंदर हिरवागार ऊस तुमच्या समोर आहे आणि आपली शेती काली भोर शेती आहे. इधर मिलेगा आपको काला सोना, ये मेरे किसान की मिट्टी है. इधर लेना है तो काला सोना ही मिलेगा. अशा पद्धतीने आपल्या जमिनीमध्ये आपल्या स्वतःची विहीर आहे. पण ती विहीर सामायिक आहे. सामायिक विहीर आहे पण तुम्हाला दर 3 दिवसाला या क्षेत्रामध्ये क्षेत्र भिजण्यासाठी तुम्हाला पाळी येऊ शकते. म्हणजे तुमचा हिस्सा 12वा हिस्सा तुमचा आहे. पण तुम्ही रोज जरी मोटर चालू केली आणि रोज जरी पाणी यातून तुम्ही उपसा केला तरी तुम्हाला कोणाचं बंधन नाही. कारण ह्या बाकीच्या हिस्सेदारांना त्यांच्या स्वतःच्या विहिरी आहेत, त्यांचे स्वतःचे बोर आहेत, त्यांना भरमसाठ पाणी आहे. या विहिरीमधलं पाणी अक्षरशः वर्षानुवर्ष उपसा होत नाही. म्हणजे फुल उपसा होत नाही. अशी सुंदर शेती आहे. दर 3 दिवसाला पाळी येऊ शकते आणि फक्त या विहिरीमध्ये तुम्हीच उपसा करू शकता. कारण बाकीच्या लोकांना स्वतःच्या विहिरी आहेत, स्वतःचं बोर आहे, भरमसाठ पाणी आहे. त्याच्यामुळं या विहिरीचं पाणी उपसा करण्याचं काम हे फक्त तुमचं असेल. भारतासारख्या कृषीप्रधान देशामध्ये तुमच्या नावावरती 1 एकर 2 एकर असावी अशी आपला वादा न्यूज चॅनलची इच्छा आहे.